ओरिजिनली कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सो आज एक आपण रेसिपी बघणार आहोत. पाणीपुरीची आपण रेसिपी बघणार आहोत. तर चला. तर इथे मी सफेद वाटाणे 4 शिट्ट्या करून कुकरला उकडून घेतलेत आणि त्याच्याबरोबर मी 2 बटाटेसुद्धा उकडून घेतले. तर तुम्ही बघू शकता इथे जे आपले वाटाणे आहेत ते छान असे शिजलेले आहेत. तर शिजले तरी पण ते असे थोडे अख्खे आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं स्मॅश करून घेऊया, जेणेकरून बटाटा आणि वाटाणे एकत्र मिक्स होतील. आणि आता इथे आपण त्याला एक छोटीशी फोडणी देणार आहोत. जास्त काही नाही आहे, पण कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जिरा आणि हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर जे आपण बाइंडिंग जे करून ठेवलं आहे रगडा, तो आपण त्यामध्ये ओतायचा आहे. आता इथे रगडा थोडा घट्ट आहे म्हणून मी थोडंसं पाणी त्यात ॲड केलं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ, जिरे पावडर आणि हळद आणि आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत. आणि आता इथे बघू शकता छान उकळी आली आहे आणि आपला रगडा रेडी आहे. तर आता इथे आपण बनवणार आहोत ते म्हणजे तिखट पाणी. त्यासाठी आपल्याला तिखट चटणी करून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेणार आहोत, पुदिना घेणार आहोत, मिरची घेणार आहोत आणि आलं लसूण आणि त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि थोडंसं जिरा पावडर घालणार आहोत. तिखट मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर आता हे आपण इथे मिक्सरला वाटून घेतलं आहे. छान अशी एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण ह्यामध्ये एव्हरेस्टचा जो पाणीपुरी मसाला आहे तो घालणार आहोत आणि आपण चाळणीने त्याला स्मॅश करून घेणार आहोत. इथे आपण चाळणीवर त्याला ओतून घेतलं आहे आणि त्यावर थोडं थोडं पाणी ॲड करून वरून आपण त्याला छान असं स्मॅश करायचं आहे, जेणेकरून पूर्ण जे काही तिखट पाण्याचा जो हे असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो. तर आता आपण इथे त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरे पावडर आणि मीठ घालणार आहोत आणि इथे आपलं तिखट पाणी रेडी झालेलं आहे. थोडासा आपण मसालासुद्धा ॲड करायचा आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. तर थोडासा मसालासुद्धा ॲड केला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि आपलं तिखट पाणी इथे रेडी आहे. तर आता आपण बनवणार आहोत गोड पाणी. तर त्यासाठी मी चिंच जी आहे ती गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. छान अशी क्लीन व्यवस्थित केलेली होती. तर आपण तशीच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि त्याची छान अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे आपली ही पेस्ट करून झाली आहे. तर आता हिला पण आपण सेम जे हिरवी चटणीला ग्रीन पाणी जे आपण करताना केलं होतं तीच प्रोसिजर करणार आहोत. चाळणीवर तो सगळा अर्क जो चिंच बारीक वाटून घेतली आहे तो ओतून घेणार आहोत आणि त्याला छान असं स्मॅश करणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जे काही चिंचेचे दोरे वगैरे असतात ते निघून जातील. आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे गूळ आपण छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गूळ छान मिक्स झाला की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत जिरे पावडर. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत काश्मीरी मिरची पावडर, जेणेकरून त्याला कलर खूप छान येईल. आणि परत छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे गूळ आहे ते आपलं छान असं वितेल आणि जे गोड पाणी आहे त्याला एक छान थिकनेस येईल. तर इथे आता ह्याला छान उकळी आली आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. तर इथे आपलं गोड पाणीसुद्धा रेडी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं गोड पाणी, तिखट पाणी रगडा खाण्यासाठी रेडी आहे. तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.